देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिएल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर आपण गेले 4 दिवस 3 दिवस 4 दिवस प्रथम चरणाचं थोडंसं चिंतन केलं. मागच्या पाठामध्ये तेने म्हणजे कोणी आणि चारी मुक्ती कशा प्राप्त होतात, सायुज्य मुक्ती मोक्ष कसा आहे याच्याबद्दल थोडंसं चिंतन केलं आहे. हरिपाठाच्या या दुसऱ्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर महाराजांनी भगवंताचे अनंत नाम आहेत. जसं विष्णू सहस्रनाम आहे तसं हरिनामाची रूप हरिनामाची नामवली आहे. 108 नाव आहेत. भगवान गोपाल कृष्णाच्या नावाची नामवली आहे ती 108 आहेत. रामाची नामवली आहे, सर्व नामाची नामवली आहे. पण मग हरी का घेतला तर या ग्रंथाचं नावच हरिपाठ आहे. आणि हरी शब्द सर्व नामांना विशेष प्रकारचं महत्त्व आहे. त्या नामातले तसे अर्थ पुढे शब्द आलेत, त्यामुळे ते सर्व नामं काय सांगत. पुढे राम आला आहे, कृष्ण आला आहे, हे सगळे विष्णू आला आहे. मग त्यावेळी त्या नावाचं महत्त्व मी सांगेल. पण या ठिकाणी प्रथम हरी शब्द आला आहे. तर हरी शब्द हा हरी शब्दसुद्धा खूप अर्थपूर्ण आहे, अतिशय व्यापक आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे पण हरिशब्द खूप वेळा आला. तुम्हाला अजून पुढे हरिशब्दाचं मी सांगणार आहे ते. म्हणून हरिशब्द या ठिकाणी घेतला आहे, तात्पुरतं सांगतो. आणि नंतर मग तुम्हाला हरिशब्द अनेक ठिकाणी आले, तिथं अजून उरलेलं काही सांगणार आहे, असो तो भाग. आणि म्हणून इथं हरिमुखे म्हणा ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी केली अशी दुरुक्ती केली, ज्याला पुनरुक्ती म्हणतात. आणि पुनरुक्ती करणं काय हा दोष असतो. कोणताही शब्द डबल डबल जर बोललं, एखादा वक्ता आहे ना खूप डबल डबल बोलतो, तेच 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 जर बोललं, काय म्हणतात महाराज, काय म्हणतात महाराज, काय म्हणतात महाराज, अरे काय म्हणतात महाराज, पण तुला ते पुढचं आठवत नाही का काय. तर पुनरुक्ती करणं हा दोष असतो. मग तर तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये काही ठिकाणी पुनरुक्ती आहे, काय दुरुक्ती आहे, काही ठिकाणी तिरुक्ती आहे. सत्य साचन खरेन बरेन अशा आपल्याला काही ठिकाणी दुरुक्ती तिरुक्ती पाहायला मिळते. पण शक्यतो विचार केल्यानंतर त्यात ती दुरुक्ती नसते, तिरुक्ती नसते, त्यात काही अर्थपूर्ण असतात. तसंही त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी हरिमुखे म्हणा 2 वेळा हरिमुखे असं म्हटलं. तर या ठिकाणी पुनरुक्ती जरी झाली असली तर त्या पुनरुक्ती दोष नाही. त्याचं कारण काय आहे, हरिमुखे म्हणा यात काहीतरी ज्ञानेश्वर महाराजाला 2 वेळा सांगितलं, त्याच्या अर्थी याच्यात काहीतरी विशेष आणि नवीन सांगायचं आहे. दुरुक्तीत पुनरुक्तीत दोष नसतो. काय सगळीकडंच नसतो असं नाही, आणि सगळीकडे दोष असतो असंही नाही. मग ज्या काळात तुम्हाला अवधारणा सांगायची असते, निश्चय एखादी गोष्ट पटवून द्यायची असते, त्यावेळी ती गोष्ट परत परत सांगावी लागत असते. आणि या काव्य प्रकाशामध्ये असं म्हटलेलं आहे, विषादे विस्मये कोपे हर्षे दयने अवधारणे प्रसादेच्या अनुकंपायाम पुनरुक्ती न दुष्यते. तर असे या ठिकाणी 8 ठिकाणी पुनरुक्ती केली तर त्याचा दोष नसतो. कुठं विषादी, त्याला खूप वाईट वाटलं. असं समजा काय रस्त्याने चाललो आपण, एखादा पक्षी मरण तडफडायला लागला, आहे का नाही, अरे 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 लय काय लय वाईट झालं. मग तो अरे अरे किती वेळा म्हणतो, दुरुक्ती तिरुक्ती किती काय वेळा म्हणतो अरे 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 अरे. म्हणजे खेद होतो त्या कालामध्ये, त्याला काय म्हणतात विषादी. विषादात मनुष्याची न सांगताही आपोआप पुनरुक्ती होते, पण तिथं काही दोष मानलेला नाही. दुसरं काय विस्मये, आश्चर्य झालं, त्याला एखादं भयंकर अरे अरे बाबा 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 लगे आपण असं ते आश्चर्यचकित झालं मनात. मग त्यावेळी सुद्धा काय होतं, दुरुक्ती होते म्हणजे पुनरुक्ती होते म्हणजे तिरुक्ती होते, आणि काही पण होतं. आश्चर्याची गोष्ट काय, अरे बापरे बापरे बाबा 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 बाबा, असे किती शब्द त्याचे निघून जातात. ते भयंकर, काही मोठं पाहिलं, काही अचानक जर पाहिलं, लय मोठा साप पाहिला, मग त्याला काय असतं ते, म्हणजे विषयादे विस्मय, आश्चर्यकारक, त्याला काय म्हणतात अघटित. अघटित पाहिलं, आश्चर्य पाहिलं तर त्या ठिकाणी त्याची आपोआप पुनरुक्ती होते, दुरुक्ती होत असते. कोप हे
आणि भयंकर राग आला माणसाला. नाही, नाही, मी आता सोडितच नाही. तुझ्या बापाला सोडितच नाही. मी आता तुझा जीवच घेतो. मी तुझा जीवच घेतो. राग आल्यानंतर मग डबल, डबल बोलतोय की नाही? कोप आहे. मग त्या रागाच्या भरातसुद्धा तो डबल बोलतो. म्हणजे पुनरुक्ती करतो. तर कोपे म्हणजे मनुष्य क्रोधायमान झाला तर त्याच्याकडून ती आपोआप दुरुक्ती, तिरुक्ती होते. आणि म्हणून क्रोधामध्ये, कोपामध्ये पुनरुक्तीचा दोष मानलेला नाही. काव्यप्रकाशात असं सांगितलंय. आणि पुढे काय आनंद झाल्यानंतर "वाह! वाह! 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 लय छान! वाह! 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 लय छान!" आनंदातसुद्धा काय करतो? पुन्हा, पुन्हा ते पदं उच्चारतो तो. म्हणजे खेद झाला असेल, आश्चर्य झाला असेल, क्रोध असेल आणि आनंद असेल, तर अशा ठिकाणी तो त्या ठिकाणी पुनरुक्ती करत असतो. त्याचप्रमाणे दैन्य लय थंडी वाह! 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 लय थंडी वाजली वाह! लय कठीण आहे वाह! लय वाईट आहे वाह! म्हणजे अशा त्याचा दैन जर झाली त्याची, तर गरिबी आली त्याची, काय काय करावं महाराज लय. म्हणजे दैन्यामध्ये सुद्धा म्हणजे अज्ञान घेतलं तरी दैन्यामध्ये त्याची काय होते, पुनरुक्ती होते. आणि महत्त्वाची गोष्ट इथं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा याला म्हणतात अवधारणा. हरी हरी जर म्हटलं तर या ठिकाणी निश्चित रूपाने तुमच्या मुखातून हरी शब्द आला तर तो अगणित पुण्य प्राप्त करून देणार आहे. ही ज्ञानेश्वर महाराजाला अवधारणा सांगायची, त्याचा निश्चय सांगायचा आहे, त्याचा निर्णय द्यायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय केली? पुनरुक्ती केली. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि अनुग्रह करायचा असतो त्या काळात. एखाद्यावर अनुग्रह करायचा असला तर त्या ठिकाणी पुन्हा काय केली? पुनरुक्ती केल्या जात असते. आणि करुणा, एखाद्या माणसाला जर करुणा असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा काय केली? पुनरुक्ती अनुकंपा या. जर त्याला करुणा आली, त्याला दया आली, तर त्या ठिकाणी सुद्धा काय केलं जाते? करुणेमध्ये सुद्धा काय आपण पुनरुक्ती करतो. म्हणजे पुनरुक्ती काही ठिकाणी पुनरुक्ती झाली, तर त्याचा दोष मानलेला नाही. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना काय सांगायचे? अवधारणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणत काय सांगितली? अवधारणा. निश्चित हरिनामाने पुण्य होतं याचा निश्चय नाही सांगितला नुसता. हरिनामाने पुण्य तर होतंच, परंतु ते पुण्य अगणित आहे. ते पुण्य अजरामर आहे. ते पुण्य अक्षय आहे. ते पुण्य नित्य आहे आणि ते पुण्य शुद्ध आहे. एवढी अवधारणा माऊलींना सांगायची या ठिकाणी. अगणित आहे ते, अमर्याद आहे, अगणित आहे, अमर्याद आहे, नित्य आहे, शुद्ध आहे. असं जे पुण्य अखंड आहे, असं जे पुण्य आहे, तर त्या पुण्याला म्हणतात असे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा अशी अवधारणा करायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी हरी हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी पुण्यनिष्पत्ती म्हणजे त्याला म्हणतो पाप निवर्तक आणि पुण्यप्रापक असं हरीचं नाम असल्यामुळे आणि अनेक ठिकाणी वर्णन केलं आहे. हरी शब्द काय? त्यात म्हणजे रू धातू आहे. रू हरती. मग कशाचं हरण करतो तो? हरी हा पापाचं हरण करतो. हरी हा चित्ताचे हरण करतो. हरी हा अज्ञानाचे हरण करतो. हरी हा दुःखाचे आपल्या भक्ताच्या दुःखाचे हरण करीतो म्हणून त्याला हरी असं म्हणतात. हरती. तो आपल्या भक्ताच्या अज्ञानाचं हरण करतो म्हणून त्याला हरी असं म्हणतात. तो आपल्या भक्तांच्या चित्ताचं हरण करून घेतो आणि म्हणून त्याला हरी असं म्हणतात. तो आपल्या भक्ताचं संपूर्ण पाप, दोष सगळे हरण करून घेतो आणि म्हणून त्याला हरी असं म्हटलेलं आहे. असं हरिनामाचं, हरिपादाचं महत्त्व आहे. हरिर हरती पापानी दुष्टचित्तरपी स्मृतः. म्हणजे हरी हा पापाचं हरण करतो. पण कसं? तुम्ही दुष्टचित्त असलं तरी म्हणजे वाईट बुद्धीने जरी घेतलं त्याचं नाव, तरी सुद्धा तो पाप हरण करतो. त्याचं कारण काय आहे? त्या तुमची इच्छा असो, नसो, चांगली बुद्धी असो, वाईट बुद्धी असो, तुम्ही एखादा चांगला टेंबा उचलला पेटलेला आणि वाळलेल्या गवतीवर टाकला. मग त्या जळायचं राहील का ते? कारण ती अग्नीतली शक्ती आहे. ती अग्नीतली शक्ती आहे. त्या अग्नीचा वाळलेल्या तृणाचा संबंध झाला का ते जळून खाक होणार.
तुम्हीच राग रागात टाकलं आणि चावून चांगल्या भावनेने जरी टाकलं तर अग्नीचा आणि तृणाचा संबंध आला का तो तृण सगळं भस्मसात होऊन जाणार. तसं तुम्ही अत्यंत दुष्ट भावनेने, छळ भावनेने, टिंगल या भावनेने जरी घेतलं तुम्ही हरिनाम, तरी दुष्ट चित्त जरी असलं तरी सुद्धा त्याच्या चित्तातलं पापाचं हरण करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, हरी उच्चारणी अनंत पापराशी आणि जातील लयाशी क्षणमात्री, तृणाग्नी मिळे समरस झाली न तैसे नामे केले जपता हरी. म्हणून हरी शब्दाचं महत्व आहे. तो पापाचं हरण करतो म्हणून. दुसरं काय, तो चित्ताचं हरण करतो. चित्ताचं हरण करतो म्हणजे हरीने माझे हरिले चित्त आणि भारवित्त विसरली. तो हरी चित्ताचं हरण करत नसतो. त्याचं नाम, त्याचं रूप, त्याचं धाम हे चित्ताला आकर्षित करत असतं. तो काय आला, चित्ताचं आकर्षण करण्याकरता जसं पापाचं निवारण करण्याकरता तो करता होत नाही. त्या नामातलं सामर्थ्यच असं आहे. जसं अग्नीचं सामर्थ्य असं आहे की त्या तृणाचं भस्म होतच, तसं भगवान नामाचं सामर्थ्य असं आहे की त्या त्या पापराशीचं काय होतंय, भस्म होऊनच जातं. ते काय, त्याला वस्तू सामर्थ्य शक्ती म्हणतात. तसं भगवंताच्या रूपाचं आणि भगवंताच्या नामाचं सामर्थ्य असं आहे का त्या भक्ताचं कोणतंही चित्तहरण नाही करीत तो. त्याला हरी म्हटले, कोणतंही चित्तहरण नाही करीत आणि कोणाचंही चित्तहरण नाही करीत. त्याच्याकरता 2 लागतात. काय लागतं त्याच्यात? त्याला फक्त शुद्ध चित्ताचं हरण करता येतं. तो शुद्ध चित्ताचं हरण करतो आणि शुद्ध चित्त असतो तो भक्त असतो. कोणाचे थोडंच चित्ताचं कोणाच्या चित्तात जर हरण केलं तर मग सगळे मुक्त होऊन जातील. तसं नाही होत ना. मग त्याकरता ज्या भक्ताचं चित्त अत्यंत शुद्ध झालंय, रात्रंदिवस त्याचं चिंतन करीत असते ना, तर चिंतन करीत असतो, तर त्या काळात त्याच्या चित्तातले सगळे दोष गेल्यानंतर त्याचं चित्त आपोआप हरण होतं. हरण होतं म्हणजे जसं आपला आरसा अत्यंत शुद्ध असेल, तर त्या शुद्ध आरशामध्ये तुम्हाला प्रतिबिंब पाडावं लागतं का पडतं ते? आपोआप पडतं. तसं भगवंताचं रूप नाम असं आहे, रूप असेल, नाम असेल, ते तुमचं चित्त उच्चारता क्षणीच ते काय करतं, हिरावून घेतात ते. जसं तुम्हाला पाप उच्चारता क्षणीच त्या नाम उच्चारता क्षणीच पापाचं दहन होतं. तसं नाम उच्चारता क्षणीच भक्ताच्या चित्ताचं तो हरण करतो. म्हणून हरीने माझे हरिले चित्त, हरीने भगवान नाही हरित तो. तर त्याचं ते नाम आणि त्याचं ते रूप, त्यात सामर्थ्य असं आहे, वस्तू सामर्थ्य ते भक्ताच्या चित्ताचं हरण करतो. म्हणून त्याला म्हणतात हरी. असा हरी, त्यात रू धातू आहे. दुसरी गोष्ट आज्ञानाची गोष्ट असते. आज्ञान भगवान हा कसा आहे, स्वयंप्रकाश आहे. पण जसं भगवान स्वयंप्रकाश आहे, त्याचं नाम कसं आहे? का स्वयंप्रकाश आहे ते? सत्य साज खरे नाम विठोबाची बरी. भगवान तुकाराम माऊली देवानबाऱ्या म्हणतात, भगवंताचं नाम आणि भगवान हे वेगळे नाहीत. बाधून सखे स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म. म्हणजे नाम जर ब्रह्मरूप आहे, नाम जर तुका म्हणे नाम चैतन्याने वेगळं, नाम ते ब्रह्म, नाम ते ब्रह्म. नाम नाम वर्णन केले, पुढे भरपूर सांगायचं. तर असं हे नाम भगवत रूप असल्यामुळे मग सूर्याचा उदय झाल्यावर अंधकार राहतो का? नाही. मग तसं नाम आहे ना. भगवान भगवान जसा आहे नित्य सच्चित आनंद, तसंच भगवंताचं नाम सुद्धा सच्चित आनंद आहे. पुढे तुम्हाला एका वेळी सांगेल ते सच्चित आनंद कसं आहे. असं भगवंताचं नाम सच्चितानंद असल्यामुळे, स्वयंप्रकाश असल्यामुळे भक्ताच्या ज्याच्या हृदयामध्ये, याच्या मुखामध्ये हरीचं नाम उच्चारण होतं, त्याच्या हृदयातील परमात्मा जसं सूर्याचा उदय झाला का अंधकाराची निवृत्ती होते, तसं मुखामध्ये नामस्मरण आलं तर त्या ठिकाणी मुखात नाम येता याचा अर्थ हरी पण असतो. आणि हरीचा उदय झाला का तिथल्या अज्ञानाचा आपोआप नाश होऊन जातो. अज्ञान म्हणजे काय? तिमिर. अज्ञान म्हणजे काय? अंधकार. आणि भगवान म्हणजे काय? सूर्य. किंवा भगवंताचं नाम म्हणजे काय? सूर्य. करिया तिमिराचा नाश आणि उदय होनी प्रकाश. तोडी आशा पाश आणि करिवास हृदय. भगवान तसा वास करतो का? नाही. नामा सरिषेचे हरी आणि रिघे हृदय माझारी. नामानेच भगवान हृदयामध्ये प्रवेश करतो
आणि भगवंताचा प्रवेश झाला का तिथल्या अज्ञानाची आपोआप निवृत्ती होऊन जाते. सूर्याचा उदय झाला म्हणजे अंधकार निवृत्त करण्याची गरज पडत नाही. म्हणून त्याला म्हणतात अज्ञानाचं हरण करतो, म्हणून त्याला हरी म्हणतात. आणि चौथं काय आहे? दुःखाचं हरण करतो. दुःख तरी काय एक अज्ञानाचं कार्य आहे. मग दुःखाचं हरण करतो असं म्हणण्यापेक्षा भगवत नाम हे सुखरूप आहे, सुख देणार आहे. सुख देणार असल्यामुळे सुखाचं आगमन झालं की दुःखाची निवृत्ती आपोआप होते. मग नामातलं सामर्थ्य आहे. हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ आणि ते माया जाळ. मायाचा अर्थ माया निवृत्त झाली म्हणजे काय? अज्ञान निवृत्त झालं. अज्ञान गेलं दुःख राहिलं का? नाही. अज्ञानाच्या पोटात दुःख असतं. द्वैतात द्वितीयात भयम भवती. द्वैत अज्ञानात द्वैत आणि द्वैतात दुःख. आणि भगवंताचं नाम जर उच्चारण केलं तर या ठिकाणी दुःखाची आपोआप निवृत्ती होते. म्हणजे म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? हरी. हरी या नामाचं विशेष महत्त्व सांगत असताना जो पापाचं हरण करतो म्हणून त्याला हरी म्हणतात, जो चित्ताचं हरण करतो म्हणून त्याला हरी म्हणतात, जो अज्ञानाचं हरण करतो म्हणून त्याला हरी म्हणतात, जो दुःखाचं हरण करतो म्हणून त्याला हरी म्हणतात. आणि हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मौलिक ज्ञानोबरायला नामाने पुण्याची प्राप्ती होते आणि ते पुण्य अजरामर नित्य असतं हे सांगण्याकरता अवधारणा म्हणून माऊली ज्ञानोबारांनी या ठिकाणी त्याची काय केली आहे? दुरुक्ती केली आहे. तर पुढे काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? तर पुण्याची गणना कोण करी याचा अर्थ पुण्याची गणना कोण करी? गणना करणारा कोण नसतो का? ज्याची गणना करायची त्याची गणना करता येत नाही. कोण करी याचा अर्थ कोण नाही का पुण्याची गणना करायला? मग सगळे दुनिया बसलीत मोजायला. पण ते जे मोजायचं आहे ते तर प्राप्त झालं. ते काय काय म्हणतो, ते मोजता तर आलं पाहिजे का नाही? ते तर मोजता आलं पाहिजे का नाही? पुण्याची गणना कोण करी याचा अर्थ पुण्याची गणना ना मोजमाप कोणालाही करता येत नाही. पूयते अनेन इति पुण्यम. जे पवित्र करतं त्याला म्हणतात पुण्य. किंवा जसं आपण होतो निषिद्ध क्रियाजन्यत्वम पापम आणि विहित क्रियाजन्यत्वम पुण्यम, तसं भगवंताचं नाम उच्चारता क्षणीच पुण्याच्या राशीची राशी तयार होत असतात. असं जे भगवंताच्या नामाचं पुण्य आहे ते अमर्याद आहे. अमर्याद आहे. आणि म्हणून ते पुण्य मोजल्या जात नाही. पण मग यातून व्यावृत्ती करायची असेल तर काय करावं लागेल? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? नामाच्या पुण्याची गणना करता येत नाही हे जर सांगायचं असेल तर कोणतरी पुण्याची गणना करता येते. हे आपोआपच येते का नाही? कोणतरी पुण्याची गणना करता येते. मग कोणत्या पुण्याची गणना करता येते? जे जे पुण्य पाप मिश्रित आहे आणि ज्या पुण्याचा नाश होतो, ज्या पुण्याला मर्यादा आहे, जे पुण्य पाप मिश्रित आहे आणि ज्या पुण्याचा नाश होतो त्याची गणना करता येते. असं करावं लागेल. पहिलं काय असे त्या पुण्याचे काय असते? एक मर्यादा. ज्याचं जेवढं फल आहे तेवढं फल दिलं तर त्याची मोजमाप झालं. तर जो मोजमाप झाल्याचा अर्थ तुम्हाला जेवढं पुण्य पाहिजे तेवढं देऊन टाकलं भगवंतानी. तर त्या पुण्याकरता मालिक कुठे आपली? बैजी मालिक आपली इथली काढते नाही एवढं ते. नामदेव महाराजांनी पुण्याची मर्यादा आणि पुण्याचा मोजमाप कसं असतं? जर तुम्ही भूमिदान केलं तर तो राजा होऊ शकतो. दानाने पुण्य होतं का नाही? दाने ना पुण्य असं आहे. म्हणजे दानाने पुण्य होतं. अन्नदानम महदानम विद्यादानं ततःपरम. म्हणजे दानाने पुण्य होतं, पण भूमिदान जर दिलं तर पुण्य होतं. पण त्याचं मोजलं का नाही? मोजलं काय? भूमिदाने होशी भोपाळू. अरे त्याला भूमिदान केलं, त्याला पुण्य झालं, तो राजा झाला, तेवढंच माप झालं, विषय संपला. पुढे कनक कांती निर्मळू, कनकदाने कांती निर्मळू. एखादं जर सोनं दान केलं, खूप सोनं दान केलं, त्याला भरपूर पुण्य झालं.
पण ते झालं तर त्याला पुढच्या जन्मामध्ये अत्यंत सुंदर होईल, सुंदर म्हणून जन्माला येईल, रूपवान म्हणून जन्माला येईल. त्याला ती रूपवान जन्म देणं, त्या ठिकाणी त्या पुण्याचं मोजमाप झालं. त्याची मर्यादा तिथं संपली. चंदनदान सदा शीतळू. जर चंदनाचं दान केलं तर तो अतिशय शांत असतो, थंड असतो. त्याच्या अंगावरून गाडी घातली तरी तो हुस्स नाही करीत कोणाला. कारण तिने समजायचं मागच्या जन्मात तिने खूप चंदनाचं दान केलेलं असतं. काही वेळेला तर मेल्या तोंडाचंही असतं म्हणा ते. पण आपल्याला वाटतं मग तो लय साधू आहे. आता तो साधू नसतो, तिची प्रकृती तशी असते ती. असा प्रकार असतो. पण का त्यांनी मागच्या जन्मामध्ये चंदनाचं, सुगंधी चंदनाचं, मलयागिरी चंदनाचं दान केलं असल्यामुळे तो काय असतो, अत्यंत शीतळ. याचा अर्थ शीतळ याचा अर्थ म्हणजे मंद नसतो. शीतळ याचा अर्थ त्याची प्रकृती अत्यंत थंड असते. चित्त त्याचं कधी विक्षिप्त होत नाही. शरीर कधी तापत नाही. त्याला कधी क्रोध उत्पन्न होत नाही. अत्यंत शांत स्वभावाचा असतो. सहनशीलता असते. त्याला म्हणतात शीतळू. असं ते या ठिकाणी अनेक जन्मात ही गोष्ट नामदेव महाराजांनी प्रत्येक प्राण्याच्या बाबतीमध्ये सांगितलेली आहे. अन्नदान दृढ आयुष्य. जर एखाद्याने भरपूर अन्नदान केलं, भरपूर पंक्ती घातल्या, त्याला ह्या जन्मात काय, पुढच्या जन्मात काय, त्याला 100 वर्ष म्हणून काही 100 वर्ष जगतात, काही 30 वर्ष, 130 जगतात. काही लोक बरेच त्याची मरायची वाट पाहतात, पण तो काय केले, काय मरत नाही. कारण त्यांनी मागच्या जन्मात बऱ्याच पंक्ती घातलेल्या दिसतात. मागच्या जन्मात बऱ्याच पंक्ती घातलेल्या दिसतात, त्यामुळे तो काय जागा सोडायला तयार नाही. बऱ्याच लोक वाटतात यांनी रजा घेतलेली बरी, यांनी तिकीट काढलेलं बरं. आणि मग त्या जर माणूस न मारता राहिला आणि जर मेल्याच्या नंतर लोकाला एवढा आनंद होतो, काय सांगायचं आहे तुम्हाला. मग बुंदीच काय घालते, मंडपच काय देते, दहावाच काय, आणि पत्रिका काय, हे काय असतं ते आनंद. बरं झालं होते जायला गेला तो आनंद व्यक्त करतात ते लोक. पण जाऊ दे, अन्नदानाने काय होतं, त्याला दृढ आयुष्य प्राप्त होतं. आणि उदकदानी सदा सुखी. जर मागच्या जन्मात, कोणच्या जन्मात, ह्या जन्मात जर उदकाचं म्हणून ती मारवाडी लोक आहेत ना, पानपोळ्या जास्त घालतात. उदकदानी साधा सुखी. सगळं चमाचम, घरदार, बंगले, गाड्या, बाया, पोरं बिरं, सोनं नाणं, पैसा, मान पान, सगळं सदा सुखी. कारण का, त्यांनी पाण्याचं दान केलं असतं. उदकदानी सदा सुखी. मंदिर दानी भाऊन पाहिलं की, जर एखाद्याने मंदिर बांधून दिलं तर त्याचं काय होतं, मंदिरदानी काय होतं, त्याला तिची पालखी निघते. आणि कुठं निघते, भुवनामध्ये. वैकुंठ भवन तिची पालखी निघते. म्हणून मंदिरदानी भुवन पालखी असं आहे. म्हणून मंदिर, तुमच्याकडे कोणाकडे पैसे असले तर मंदिरं बांधून द्या लोकाला. मंदिर बांधलं, मंदिरात मदत जर केली तर त्याचं पुण्य हे अक्षय पुण्य होतं त्याला. म्हणजे काय, मंदिरदानाने काय होतंय, त्याची वैकुंठात पालखी निघते. आणि सुपरवेळी उपचार, वस्त्रदानी सुंदर. पण जर वस्त्रदान केलं तर त्याला काय होतं, सुंदर, अतिशय नटासारखा सुंदर नाक, डोळे, कान वगैरे. नाहीतर मग ते काय, ते माहिती आहे, मग दात पाहिले तर जेसीपी. तसं नाही होत ना. डोळे पाहिले तर 10चा आकडा. तसं नाही. तर याला काय होतं, ते सुंदरपणा येतो. वस्त्रदान जर केलं तर सुंदरपणा. आणि तांबूळदान हे मनुष्यपण. मग एखाद्या मनुष्याने जर तांबूळदान, पानाचा विडा याचे जर दिलं तर त्याला काय, ते खूप माणुसकी असते. लोकांकरता खूप मरमर करतो, सगळा प्रपंच सोडतो, हे करतो, त्याला त्या ठिकाणी तांबूळात पुण्य होतं. पण त्याला मनुष्य पण देतं भगवान, स्वभाव चांगला देतो. आणि गोपीचंदन ब्रह्मणपण अति लावण्य सुंदर. गोपीचंदन जर दान दिला तर त्याला ब्राह्मणपण आणि पुन्हा त्याला सुंदरता प्राप्ती होते. जाऊ दे, हे काय सांगलं, मर्यादा सांगली. जे वृक्ष लावते सर्व काळ त्यावर छत्रांचे झाला. नामदेव महाराज सांगतात, जे नेहमी झाडं लावतात त्याच्यावर कायम छत्र असतं म्हणे. त्याच्यावर कायम छत्र असतं. कायम याचा अर्थ जन्मोजन्मी पण राहू शकतं. त्यात वड तर हे अक्षय वट असतात, पिंपळ हे अक्षय वट असतं. वृक्ष नव्हती, वड पिंपळ. ती भगवंताची विभूती आहे ती. आणि त्यामुळे जर वृक्ष लावले, जे वृक्ष लावते सर्व काळ त्यावर छत्र झाला असे. म्हणून अशा अनेक प्रकार आयशा दानाच्या पंक्ती वेगळ्या सांगू किती. घ्यारे लक्ष्मीपती. शेवटी नामदेव महाराज म्हणतात, घ्यारे लक्ष्मीपती पण एवढं जरी असलं तरी ते सगळं त्याला मर्यादा आहे, संपणार आहे. लक्ष्मीपती घे, हरिमुखे म्हण, हरिमुखे म्हण. हे कशा करता सांगितलं मी तुम्हाला, हे मर्यादा. म्हणजे याचा अर्थ याची गणना करता येते. या पुण्याला काय मर्यादा असते. आणि काय पुण्याला काय असते, त्याच्यात मुळात पाप असतं. पाप असतं, ते पाप मिश्रित असतं आणि त्याला नाशच असतो. आता याचं तरी काय, ते असे दान केले तर ते पुण्य टिकतं पुढच्या जन्मात. पण हे
हे पुण्य करून भोगायला मिळतं आता सांगितलेलं. आणि हे पुण्य इथं आधी करायचं आणि करायला का भोगायचं आणि त्याचा नाश करून घ्यायचा. कोणतंही भोगलं नाशच होत असतो म्हणा. तसं या ठिकाणी हे हे पुण्य करायचं आणि त्याचा काय होतो, नाश होत असतो. ज्ञानेश्वर गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी फार सुंदर वर्णन केले असे. त्रैविद्या माम सोमपा पूत पापा यज्ञदृष्ट्वा स्वर्ग प्रार्थयन्ते ते तं भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्ती लोकम विशंती. है का नाही? क्षीणे पुण्य क्षीणे पुण्य सती, जर पुण्य क्षीण झालं तर मर्त्य लोकम विशंती, पुन्हा त्याला पाठीमागे यावं लागतं. मग हे काय करतात, त्रैविद्यमाम सोमपा पूत पापा दुसऱ्या अध्यायात त्याचं वर्णन केलं आहे. जे सकाम कर्म करणारे असतात, मग त्या सकाम कर्म करणारे असे असतात, ते काय करणे असतात, सोमरसाचं पान करणे असतात, यज्ञ करणे असतात, मग इंद्रलोकाला जातात, थोडक्यात स्वर्गलोकाला जातात, अनंत भोग भोगतात. मग एवढं पुण्य केलं, ते पुण्य करता करता त्याच्यामध्ये काय होती इच्छा, काय होती सकामता, भोगाची इच्छा होती ना. मग ते पुण्य केलं का नाही केलं, पण त्याच्यामध्ये काय आहे, पाप मिश्रित. ते पाप मिश्रित पुण्य आहे. आणि पाप मिश्रित म्हणलं, दूध उत्तम जरी असलं पण त्यात विष घातलं तर ते नाशच करेल ना. दूध उत्तम आहे पण त्यात जर विष घातलं तर ते काय करेल, नाश. अमृतासारखं दूध असलं तरी ते नाश करेल. तसं पुण्य उत्तम आहे, चांगलं आहे, पण तरी सुद्धा ते पुण्य पाप मिश्रित असल्यामुळे नाश करतं. कारण त्याला त्या भोगाला काय क्षीण होणारा आहे ते. ज्ञानेश्वर महाराजांचं खूप गोडलेलं आहे. हे असो भोवायशे भोग इंद्रा सुखा सारिशे, भोगी जित जवासे पुण्यलेश. जोपर्यंत त्यांच्या पादरात पुण्य आहे तोपर्यंत ते भोगतात. पण त्यांचं का पुण्य एकदा क्षीण झालं का त्यांना तिथं वरून ढकलून देतात. मग ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला लय वाईट दृष्टांत दिलाय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग तया पुण्याची पावटी सरे आणि सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. भास साधना येत मग त्यो, आणि त्याला साधने ढकलीत, त्याला दोन दृष्टांत दिलीत. त्याला तिथून हाकलण्याकरता जसं जैसा वेश्या भोगी कवडा वेचेन मग दार हे चेपून तेचे, तैसे लाजीरवाणी दीक्षितांचे काय सांगू. आता हे किती वाईट गोष्ट आहे. ती वेश्या असते, त्या वेश्येकडे जोपर्यंत त्या परपुरुषाकडे पुण्य असतं, काय चुकलं, पैसा असतो, द्रव्य असतं, तोपर्यंत ती त्याच्या पुढे लावाटावा करते, पुढे पुढे करते, सगळं करते. पण जर त्याच्याजवळचा पैसा संपत्ती संपली, तारुण्य संपलं मग ती मात्र दाराला सुद्धा हात लावू देत नाही. तसंच ह्या इंद्रादिक देवांचं असतं, त्यांच्याजवळचं एकदा पुण्य संपलं मग तया पुण्याची पावटी सरे. आणि मग पुढे काय, मग त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मग जैसा वेश्या भोगी कवडा वेचे, मग ते दार ह्याचे पुणे यायचे. तैसे लाजीवानी दीक्षितांचे, तैसे ह्या दीक्षित म्हणजे कोण, हे इंद्रादिक देव. ह्या लाजीवानी त्यांचं जिनं, मग ते खाली येतात. मग खाली आल्यावर त्यांना काय पालख्या असतात काय? नाही नाही नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते इंद्र असो का फिंद्र असो, कोणी महाराज असो का चोर असो, कोणी असो, मग मातेच्या उदर कोहरी आणि पचोनी विष्ठेच्या दातरी उकडोनी 9 मास वरी जन्मोजन्मी मरती. पुण्य केलं का नाही केलं, मग त्याला मोजमाप झालं की नाही, मोजमाप झालं आणि त्याला स्वर्ग मिळाला, नाश झाला की नाही. आणि पुण्य हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करीत, त्या पुण्याची गणना करता येत नाही. तर ह्या पुण्याची गणना झाली का नाही, नामदेव महाराजांनी त्या अभंगात सांगितलेल्या पुण्याची गणना झाली की नाही झाली. आणि ह्या पुण्याची पण गणना झाली की नाही झाली. मग कारण का, ते पुण्यच नसतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, खरं पुण्य ते असतं, अरे ज्यातून तुम्हाला भगवत प्राप्ती होती ते खरं पुण्य असतं. माऊली ज्ञानोबा असं म्हणतात, जर पुण्य संपलं तर तुका म्हणे जाती आणि पुण्यक्षय अधोगती. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य संपलं का तो संपला, खाली आला संपला. पण हरिनामाचं पुण्य ते कसं असतं म्हटले, स्वर्गा पुण्यात्मके पापी येजेन पापात्मके पापे नरका जायचे.
मग ज्या कालामध्ये ते स्वर्गात येण्याकरता ते पुण्यात्मक पापच असतं ते. पुण्यात्मके पापे स्वर्गा येजे आणि पापात्मके पापे नरका जायचे. पापातलं पाप असतं ते नरकात जातं आणि पापातलं पुण्य असतं ते स्वर्गात घेऊन येतात ते. आणि मातेजीने पाहिजे मग ते शुद्ध पुण्य. इतराची गोष्ट काय नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी, मज माझी असता जेणे दुरावी पण दुसता, ते पुण्य आयशे म्हणता जीवन तुटे काय. अरे हे माझ्याजवळ असून या ठिकाणी मज माझे असता, म्हणजे पुण्य हे माझं स्वरूप आहे, ते माझ्या जवळ आलेत. आणि ते करून जर थोडक्यात नामस्मरण घेऊन जर त्याला माझ्यापासून दूर जावं लागत असेल तर तुकाराम त्याला फार गोड म्हटलंय. बऱ्याच वेळा आपला पारमार्थ करूनही तो पारमार्थ आपल्याला दुःखात लांब दूर घेऊन जातो. जळोती तेथे उपजविती अंतराय आणि सायासाची जोडी माझे. जळोती तेथे उपजविती अंतरायाचा अर्थ काय? भगवंतामध्ये जर अंतराय होत असेल, तुमचं नाम असू द्या, तुमची भक्ती असू द्या, तुमचं कीर्तन असू द्या, तुमचं प्रवचन, काय तुमची जी साधना असेल त्या साधनेने जर तुम्ही साधना करता पण जर भगवान दूर होत असेल तर ते काय झालं, ते जळो तेथे उपजविते अंतर आहे. सायास काय आम्हाला, म्हणजे करण्यातला सायास आहे का तुमचे चरण प्राप्त करण्यातला सायास आहे? भगवत प्राप्ती ना, आहे का नाही? जळोती तेथे उपजविते अंतर आहे आणि सायासाची जोडी माझे. तुमचे माझे सायासाचं काय, तुमचे पाय जोड नाही. सायाशी जोडी माझे तुमचे पाय. म्हणजे याचा अर्थ, ज्या काळात आपण चुकीच्या साधना केल्या, चुकीच्या साधना केल्या, पाप मिश्रित साधना केल्या, दुष्कर्म करत साधना केल्या, तर ती साधना माणसाला ती भगवंतापासून दूरच नेते. औषध हे उत्तम आहे आणि ते औषध जर घेतलं तर रोगाची निवृत्ती जरूर होते, ही गोष्ट खरी आहे. पण जर ते औषध चुकीचं घेतलं, मात्रा चुकीची घेतली किंवा चुकीच्या वैद्याने जर दिलं तर कदाचित तो रोग निवृत्त व्हायच्या ऐवजी काय होतो, वाढतो की नाही. ही तर गोष्ट आपल्याला आहे. जसं जे अन्न तुम्हाला पुष्टी देतं आणि तुम्हाला जीवदान देतं, तेच अन्न जर चुकीचं घेतलं, आती घेतलं, तर ते विष होऊन तुम्हाला मारतंही. तशीच परमार्थाची गोष्ट असते. भगवंताची नामाची साधना करत असताना जर ती चुकीची केली, दूषित केली, तर मग इथं भगवान सांगतात, अरे ज्याने जर मी दूर होता असेल तर मज माझे असता जेणे दुरावी पण दुसता. मग ते पुण्य ऐशे म्हणता, म्हणजे जीभ नाही तुटत का म्हटली, त्याला काय पुण्य म्हणतात काय? ते कोणतं हे सांगितलं तर तुम्हाला हे स्वर्गातलं. थोडक्यात पाप मिश्रित पुण्य, भोग वासनीने केलेलं पुण्य, भोग वासनीने केलेला परमार्थ, भोग वासनीने केलेलं नामस्मरण. मग भोगवासना काय असते? प्रतिष्ठेची भोगवासना असते. प्रतिष्ठा मिळावी म्हणून पण ती भोगच वासना झाली. पैसा मिळावा ती भोगवासनाच झाली. किंवा घरदार ऐश्वर्य मिळावं ती भोगवासनाच झाली. तुम्हाला जे जे मिळावं असं वाटतं, परमात्मा सोडून जे मिळावं असं वाटतं, ती सगळी काय झाली? भोगवासना झाली. आणि भोगवासनेतून केलेली साधना त्यापासून परमात्मा दूर होतो. मग भगवान स्वतः म्हणतात, असा मला जर दुरावा निर्माण होत असेल तर त्याला पुण्य म्हणणं. ही तुमची जीभ तुटत नाही का? तुमच्या जिभेचे तुकडे होत नाहीत का? म्हणजे तात्पर्य, भगवत प्राप्तीचं हरिनामाचं जे पुण्य आहे, ते पुण्य म्हणजे हे यज्ञाधिकाचं पुण्य नाही, त्याला मर्यादा आहे. सकाळी सांगितलं तुम्हाला, स्वर्ग कामवे जेत, त्यांनी यज्ञयागात केलं, त्याला स्वर्ग दिला, त्याचं माप संपलं. त्याचं माप संपलं. आणि पहिलं काय सांगितलं, ते भूमिदानासारखं पुण्य दिलं, ते त्याला मर्यादा होती, त्याचं त्याला माप झालं, ते पुण्य संपलं. म्हणजे असं म्हण, पुण्य ऐशे काय रामनामा पुढे आणि काय ती बापुढे यज्ञयाग. ते यज्ञयागाची गोष्ट काय घेते? राम नामाचं पुण्य, हरिनामाचं पुण्य त्याची कोणी गणना करू शकत नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात, पुण्याची गणना कोण करी. आता ते महत्वाचं सांगायचं तुम्हाला. हे तुम्हाला पुण्य, जे पुण्य मर्यादित आहे, ज्या पुण्याला मर्यादा आहे, जे पुण्य पाप मिश्रित आहे, अशा त्याला मर्यादा असतात, त्याचं कदाचित मोजमाप होऊ शकतं. 20 तारखेला पुढे आता अजून सांगेल तुम्हाला. पण हरिनामाच्या पुण्याची गणना करता येत नाही. कारण का करता येत नाही?
जे मोजायचं असतं ते ते मूर्त असावं लागतं. ते काय असावं लागतं? मूर्त असावं लागतं. गणयति गणना, गण्यतिथी गणना, ज्याची गणना करता येते. देश, काल आणि वस्तू याला मोजता येत असतं. देश म्हणजे काय? मोजलं 10 फूट, 10 मीटर, 10 किलोमीटर. आमच्या लहानपणी ते मैल कोश असं राहायचं. त्याच्या आधी योजना राहायची, योजन असं राहायचं. मग हे काय झालं? हे माप. हं? देशाचं माप झालं. देश मोजता येतो ना. मग देश कशाने मोजला? तो फुटापासून तर किलोमीटरपर्यंत गेला ना. आहे का? म्हणजे मैल कोस असं ते त्याचं माप होतं ते. म्हणजे याला काय म्हणतात? ते त्याची गणना करता येते. मोजमाप आकडा करतो तो 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर येते. त्याची गणना करता आली. काल मोजता येतो. काल अमूर्त आहे. काल अमूर्त आहे. भूमी मूर्त आहे, पण काल अमूर्त. तरी कालाला अमूर्त असूनही त्याला मोजमाप करता येतं. किती? 1 तास, 2 तास त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतात म्हणजे पल, काष्टा, निमिष. काल तुम्हाला निमिष सांगितलं ना, ते निमिषाच्या खाली काय असतं? एक काष्टा असते. 6 काष्टा त्याची 1 निमिष असते. आणि तिष्काला 1 निमिष असते. तिष्काला 1 काष्टा आणि 6 काष्टा 1 निमिष असं असतं ते. मग इथून मोजा तितकं बारीक इतकंच काय मोजणार ते. पण काल मोजता येतो. कशाचा? 1 तास, 2 तास, 4 तास, 12 तास. झाला दिवस, रात्र. मग आठवडा मोजला. आठवड्याच्या नंतर काय मोजलं? मग पंधरवडा मोजला. पंधरवड्याच्या नंतर काय मोजला? महिना मोजला. महिन्याच्या नंतर काय मोजलं? मग वर्ष मोजलं. आणि वर्षाच्या नंतर काय मोजलं मग? मग त्याला म्हणतात म्हणजे आयन मोजलं. म्हणजे 10 वर्षाचं मोजलं. आयुत मोजलं. असं त्याला मोजलं मग ते. मग काय? वर्ष मोजले, युग मोजले, युगाच्या पुढे मग चौकडी मोजली, मग कल्प मोजले. अरे पण काल मोजला ना, मोजता आला ना तो काल. अमूर्त असला तरी कालाची गणना करता येते. देशाची गणना करता येते. आणि वस्तूची गणना करता येते. वस्तूची गणना का करता येते? ते घन असतं ते. ते तर कोणालाही करता येतं. मग ते किलोने मोजलं जातं, ते लिटरने मोजलं जातं. आणि शेवटी संख्या ही प्रत्येक ठिकाणी असते. 1, 2, 3, 4, 5 किलोमीटरही सांगावं लागतात. आणि 1, 2, 3, 4, 5 दिवस आयन वगैरे हे पण 1, 2 दिवस, पंधरवडा, महिना, युग, कल्प हे पण सांगावं लागतात. संख्या तर तिथं पण येते. मग तसं इथं या ठिकाणी किलो, 10 किलो, 5 किलो, मग त्याचं पुढे टन बिन असं ते येतं ते अलीकडची भाषा. आणि तसं तुम्हाला लिटर पण सांगता येतं. मग तिथं पण संख्या आली. कारण का? हे ह्या मोजण्याकरता त्या साखर वस्तू असतात, ज्या मापात बसतात. मोजणी म्हणजे काय? परिच्छिन्न करणे. मोजणी म्हणजे काय? परिच्छिन्न करणे. आणि जे तुमच्या मापात बसतं त्याला परिच्छिन्न करता येत असतं. मग बरं तुमचं किलोमीटरचं असेल किंवा मग दिवसाचा असेल, मग किंवा किलोलीटरचा असेल. पण जे मोजल्या जातं त्याला काय करता तुम्ही? परिच्छिन्न करता, त्याला तुकडा करता. बरोबर आहे का नाही? मग तसं नामाची मात्र गणना नाम कशाने मोजणार? किलोमीटरनी मोजता येते का तुम्हाला? मग दिवसा, काल आणि तासाने मोजता येते का तुम्हाला? नाही. मग लिटरनी मोजता का मग? का? भगवान नामापासून झालेलं पुण्य हे अमूर्त आहे. अमूर्त असल्यामुळे त्याला मग काल जरी अमूर्त असला तर तो सृष्टीमधला एक काल आहे. तो मायाकार्य म्हणून त्याला मोजता येतं. भगवंताचं नामापासून झालेलं पुण्य हे तुम्हाला सृष्टीमध्ये येत नाही. त्याच्यामुळे त्याला मोजमाप लावता येत नाही. असं आहे. भगवंताचं नाम, धाम, लीला आणि त्याच्यापासून होणारं पुण्य हे सर्व ब्रह्मदेवाच्या सृष्टीच्या पहिला आहे. ते डायरेक्ट प्रत्यक्ष मायेच्या संबंधातली गोष्ट आहे ती. आणि त्यामुळे त्याला मर्यादा नसते. त्याला काय म्हणतो? त्याला मोजता येत नाही. ते अमूर्त असं असतं. म्हणून हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण मूर्ताचं मोजमाप असतं. पण जे अमूर्त आहे त्याला नसतं. शुद्धाचं मोजमाप करता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्यापकाचं करता येत नाही. जे व्यापक असतं त्याचं मोजमाप करता येत नाही. कसं काय करता येत नाही? आकाश आहे.
आकाश कशाने मोजायचं? आकाश मोजता येतं का? ते व्यापक असलं, व्यापकत्वात व्यापक असल्यामुळे आकाशाचं काय मोजमाप करता येत नाही. वायू, आता तुम्ही वायू तो घालून मोजणार आहे का नाही, टायरमध्ये घातला आणि एवढी तिची हवा दाब तेवढं मोजू शकता. पण अख्ख्या जगातला वायू केवढा आहे तो कसं काय मोजणार? त्या संपूर्ण वायूचं रूप कसं काय मोजणार? कारण ते व्यापक आहे ते. त्याचा काय दाब तुम्ही सांगू शकता, किंचित एका बाजूने परिच्छिन्न करून अवच्छिन्न असलेला तो भाग तुम्ही सांगू शकता. समुद्रात वादळ तयार झालं इतक्या इतक्या वेगाने ते, पण ह्या कोपऱ्यातलं सांगितलं, ह्या कोपऱ्यातलं कसं काय सांगशील? वायूचं व्यापकत्व पाहून तो अमर्याद आहे, म्हणून वायूच्या पूर्ण वायूचं मोजमाप कोणालाही करता येत नाही. गणना कोण करी? आकाशाच्या मोजमापाची गणना कोण करी? समुद्र आहे. आता काय समुद्राचं पाणी विचारवत किती लिटर आहे? कारण ते अमर्याद आहे. त्याचंही तुम्हाला मोजमाप करता येणार नाही. कदाचित खोली बिली एखाद्या कापऱ्या कोपऱ्याला मोजू शकतात, पण सर्व मोजणं शक्य नाही, कारण ते अमर्याद आहे. ते व्यापकच म्हणत त्याला सुद्धा. आणि अशी जी पृथ्वी असते, आता पृथ्वीचं किती क्विंटल आहे सांगितलं काय सांगा त्याचं? पृथ्वीचं कसं मोजणार ते? अमर्याद. पृथ्वी अमर्याद आहे, समुद्र अमर्याद आहे, वायू अमर्याद आहे, आकाश अमर्याद आहे. अमर्याद असतं त्याला मोजमाप करता येत नाही. तसं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना. मग भगवंताचं जे नाम आहे, तर त्यापासून उत्पन्न होणारं पुण्य ते कसं आहे? व्यापक आहे. का व्यापक आहे ते? तर भगवान कसा आहे? हरी हा व्यापक सर्वगत, विठ्ठल विस्तार जन्य, शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला आकळ. मग जर भगवान व्यापक आहे आणि नाम नामीचा अभेद आहे, भगवान आणि नाम वेगळं नाही, प्रकाश आणि सूर्य वेगळा नाही, आकाश आणि पोकळी वेगळी नाही, त्याप्रमाणे भगवान आणि भगवंताचं नाम वेगळं नाही आहे. म्हणजे भगवंताचं नाम आणि भगवान आता सांगितलं तुम्हाला, त्याला त्याचं वेगळं करता येत नाही. आपल्या वारकरी संप्रदायात नाम नामीचं काय म्हणलेलं आहे? अभेद. मग परमात्मा हा कसा आहे? व्यापक. मग त्याचं नाम कसं आहे? व्यापक आहे. व्यापकापासून झालेलं पुण्य कसं असेल? व्यापक असेल. मग व्यापकाचं मोजमाप करता येतं का? नाही. एक सांगितलं, व्यापकाचं मोजमाप करता येत नाही, कारण ते व्यापक आहे, पुण्य व्यापक आहे. भगवंताचं नाम कसं आहे? शरीर आटे संपत्ती आटे न हरिनाम नाटे ते बरवे. माऊलींचा तू अभंग पहा, किंवा सत्य सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. भगवंताचं नाम नित्य आहे. आणि ठिकाणी सांगितलंय भगवंताचं नाम हे अनित्य मान. आता भगवानच नित्य म्हणून त्याचं नाम सुद्धा काय? नित्य आहे. मग नित्य जे असतं त्या नित्याला कुठून मोजायचं? नित्य जे असतं, नित्याला कुठून मोजायचं आणि कुठं संपायचं? नित्य वस्तू मोजता येते का? नाही. नित्य वस्तू मोजता म्हणजे व्यापक मोजता येते, नित्य वस्तू येते जे अखंड असते. अखंड वस्तूला मोजता येते का? अखंड वस्तूला मोजता येत नाही. भगवान, मग भगवान अखंड आहे, त्याचं नामस्मरण अखंड आहे, आणि त्याच्यापासून होणारं पुण्य सुद्धा काय आहे? अखंड आहे, नित्य आहे, शुद्ध आहे, व्यापक आहे, अमर्याद आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात, पुण्याची गणना कोण करी? नामाचं जे पुण्य आहे त्याची गणना करता येत नाही. म्हणजे याचा अर्थ ते नित्यापासून झालंय म्हणून गणना करता येत नाही, ते व्यापकापासून झालंय म्हणून गणना करता येत नाही, आणि ते तो अमर्याद असल्यामुळे त्याची गणना करता येत नाही. त्याची गणना करण्याकरता शेषाचे हजार मुख जरी लागली, तर भगवंताच्या लीलेचं जर वर्णन करता येत नाही, तर त्याच्या स्वरूपाचं कसं वर्णन करणार? आणि त्याच्या स्वरूपाचं वर्णन, त्याच्या नामाचं वर्णन कसं करणार? आणि त्याच्यापासून उत्पन्न होणारं पुण्य त्याचं कसं वर्णन करणार? जे अखंड असतं, जे अक्षय असतं, जे नित्य असतं, जे शुद्ध असतं, त्याला कोणत्याही प्रकारची मर्यादा नसते. आणि भगवंताचं नाम हे अखंड आहे. नामापासून, हरिनामापासून झालेलं पुण्य हे अखंड आहे, ते नित्य आहे, ते शुद्ध आहे, आणि म्हणून ते अमर्याद आहे, म्हणून त्याची गणना करता येत नाही. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि पुण्याची गणना कोण करी. असं या दुसऱ्या चरणाचं चिंतन आपण या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री